महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी उद्या पार पडणार। दुपारच्या सुमारास नागपुरात राजभवनात शपथविधी सोहळा पार पडणार। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर 10 दिवसांनी राज्यातल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त। उद्या भाजपचे 21, शिवसेनेचे 12, राष्ट्रवादीचे 10 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि तटकरेंमध्ये सागर बंगल्यावर पाऊण तास बैठक। राष्ट्रवादीकडून 1 राज्यमंत्री, 9 कॅबिनेट मंत्र्यांची नावं अंतिम टप्प्यात, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री शिंदेंनी घेतली मुख्यमंत्री फडणवीसांची भेट। दोघांमध्येही पाऊण तास चर्चा। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वाची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी तयार। तानाजी सावंत, संजय राठोड, दीपक केसरकर, अब्दुल सत्तार यांचा पत्ता कट होणार। 9 कॅबिनेट आणि 3 राज्यमंत्री उद्या शपथ घेण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। मालेगाव आर्थिक गैरव्यवहार प्रकरणाशी आमचा संबंध नाही। 21 बँकेतून आमच्या बँकेतील 14 खात्यांमध्ये ऑनलाईन पैसे जमा झाल्यानंतर आम्हीच पहिली तक्रार केली। नामको बँकेच्या संचालक मंडळाचा खुलासा। जळगावच्या 40 गावमध्ये तहसील कार्यालयासमोर राष्ट्रीय करणी सेनेची निदर्शनं। बांगलादेशमधील हिंदूंवरील अत्याचार थांबवण्यासाठी केंद्र सरकारनं बांगलादेशवर दबाव टाकण्याची मागणी। जळगावात आधार केंद्र चालकांची जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शनं। खासगीकरण बंद करण्याच्या घोषणा दिल्या। राज्यात स्वस्त धान्य दुकानावर धान्य वाटप ठप्प। 4 दिवसांपासून ई-पॉस मशीन बंद। मशीन बंद असल्यानं नागरिकांना स्वस्त धान्य मिळत नसल्यानं वाद। आणखी 2 दिवस रेशन दुकानावरील धान्य वाटप रखडणार। लाभार्थ्यांची माहिती अपडेट करत असल्यानं धान्य वाटपाला फटका। वाशिम जिल्ह्यातही रेशन दुकानात नागरिकांना सर्व्हर डाऊनचा फटका। नवीन तंत्रज्ञान असलेली ई-पॉस मशीन देऊनही फटका बसत असल्यानं नागरिक त्रस्त। सर्व्हर डाऊनमुळे रायगड जिल्ह्यातही रेशन वाटप बंद। आणखी 2 दिवस ई-पॉस मशीन बंद राहणार असण्याची शक्यता। रायगडचे पुरवठा अधिकारी सर्जेराव सोनवणे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये स्वस्त धान्य दुकानावर लाभार्थ्यांची गर्दी। गेल्या 4 दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यानं ग्राहक त्रस्त। नाशिकमध्ये गेल्या 10 ते 12 दिवसांपासून बंद असलेलं धान्य वाटप काही प्रमाणात पूर्वपदावर। डिसेंबर महिन्यात केवळ 2% धान्य वाटप झाल्याची दुकानदाराची माहिती। लातूरमध्ये शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पीक विमा कार्यालयाला टाळं ठोकलं। चालू हंगामातील पीक विमा मिळाला नसल्यानं शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक। खुल्या बाजारापेक्षा सीसीआय कापसाला 1000 रुपये जास्त दर देत असल्यानं केंद्रापुढे कापूस शेतकऱ्यांच्या रांगा। सीसीआय प्रति क्विंटल देते 7521 रुपयांचा दर। नाशिकच्या लासलगावातून जम्मू काश्मीर राज्यात प्रथमच मक्याची निर्यात। पोल्ट्री खाद्यासाठी 2600 टन मका रेल्वेनं जम्मू काश्मीरच्या बारी ब्राह्मणामध्ये पाठवला। बीडमधील शिक्षक साजेद अली हत्येप्रकरणी अटकेत असलेल्या 14 पैकी 12 जणांना जन्मठेप। बालेपीर ठाण्यात 2019 मध्ये करण्यात आली होती साजेद अली यांची हत्या। लातूरमध्ये सिक्युरिटी सुपरवायझरची डॉक्टरकडून हत्या। सुपरवायझरची हत्या केल्यानंतर हृदयविकाराचा झटका आल्याचा डॉक्टरनं बनाव रचला। पोलिसांची माहिती। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।